नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानाधारावर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वात जास्त चर्चा ही पंचायत राज विषयावरील प्रश्नांवर करणार आहोत. त्यानंतर आपण इतर जे सामान्य ज्ञानचे विषय आहेत त्याचेही प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. एकूण 100 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच जनरल नॉलेजचे काही महत्त्वाचे प्रश्न पण आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. हे जे PDF आहे टेलिग्राम चॅनलला तुम्हाला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. पहिला प्रश्न या ठिकाणी आपला असणार आहे, कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांना या ठिकाणी लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या खूप महत्त्वाच्या संस्था महाराष्ट्रामध्ये मानल्या जातात. जर महाराष्ट्राचा आपण या ठिकाणी विचार केला तर एकूण 3 स्तरीय पंचायत राज पद्धती महाराष्ट्रामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये मग सर्वप्रथम महानगरपालिका येतात, यानंतर दुसऱ्या क्रमांकाला पंचायत समिती येतात आणि एकदम ग्राम पातळीवर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की ग्रामपंचायत येते. तर हे 3 स्तर महाराष्ट्रामध्ये सध्या अस्तित्वात असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग याच्यासाठी कुठली समिती नेमली होती, कधी स्थापन झालेली आहे, तर याचेही प्रश्न आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? तर 2 ऑक्टोबर 1953ला सुरुवात झालेली आहे. तर पहा मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असेच प्रश्न आपण कव्हर करत आहोत. वही आणि पेन असेल तर नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी काढून घ्या, कारण एक्स्ट्राची जी माहिती आहे ते तुम्हाला या ठिकाणी नोट करून घ्यावी लागणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक आपला 3 आहे, बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली होती? योग्य उत्तर आहे 16 जानेवारी 1957 रोजी बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने या ठिकाणी नेमणूक केली होती. पंचायत राज विषयावर अभ्यास करण्यासाठी किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था देशामध्ये असावी यासाठी केंद्राकडून बलवंतराय मेहता ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. तर मग इथं आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न येतो की हा जो ग्रामपंचायत आहे किंवा पंचायत आहे, पंचायत राज विषय आहे, तर हा विषय जो आहे तो राज्यसूची अंतर्गत येतो. राज्यसूची अंतर्गत येतो. तर मग या ठिकाणी केंद्र शासनाने बलवंतराय मेहता समितीची स्थापना का केली होती याची तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर याची माहिती या ठिकाणी करून घ्यायची आहे, महत्त्वाचं आहे. यानंतर बघा, जर आपण देशाचा विचार केला तर राज्यघटनेमध्ये एकूण 3 सूची आहेत. त्यामध्ये मग जर आपण पाहिलं तर केंद्र सूची, यानंतर राज्य सूची आणि समवर्त सूची अशा एकूण 3 सूची असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. केंद्र सूचीचा जर या ठिकाणी विचार केला तर फक्त केंद्र सूचीमध्ये असणारे जे विषय आहेत त्यावर फक्त केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं. राज्य सूचीमध्ये असणाऱ्या विषयावर फक्त राज्य सरकार या ठिकाणी निर्णय घेऊ शकतं. आणि जे समवर्त सूची आहे या ठिकाणी, तर समवर्त सूचीमध्ये असे विषय असतात की ज्याच्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघंही निर्णय या ठिकाणी घेऊ शकतात. तर तेच विषय समवर्त सूचीमध्ये समाविष्ट असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे परीक्षेच्या दृष्टीने, कारण महाराष्ट्रातली घटकं असेल, गट ड असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, कुठल्याही भरतीची जर तयारी तुम्ही करत असाल तर राज्यघटनेमध्ये कोणत्या कोणत्या सूची आहेत त्यामध्ये येणारे विषयांची माहिती तुम्हाला असणं आवश्यक असतं, कारण कधी कुठला प्रश्न येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगता येत नाही. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत आपण, बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती या ठिकाणी केलेली होती? तर बघा मित्रांनो, बलवंतराय मेहता ही जी समिती आहे ही केंद्र शासनाची समिती होती. या समितीनं अहवाल केंद्र शासनाला दिलेला होता. त्यानुसार केंद्र शासनाने भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थांची सुरुवात करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले होते. याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था चालू करण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती या ठिकाणी नेमली होती? तर वसंतराव नाईक ही समिती या ठिकाणी नेमलेली होती. महत्त्वाचं आहे,
हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये तुम्हाला विचारला जातो की महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात करण्यासाठी कोणत्या समितीची या ठिकाणी स्थापना केली गेली. तर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती या ठिकाणी स्थापन केली गेली होती. तर मग बघा, या ठिकाणी वसंतराव नाईक यांचा उल्लेख आलेलाच आहे. तर यांच्याबद्दलची महत्त्वाची माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद जर कोणी भूषवलं असेल तर वसंतराव नाईक यांनी हे पद भूषवलेलं आहे. डिसेंबर 1963 ते 1975 असं एकूण 11 वर्ष मुख्यमंत्रीपद यांनी भूषवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती कोण आहेत, तर वसंतराव नाईक हे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक आपला 5 आहे, वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती? योग्य उत्तर आहे 27 जून 1960 रोजी वसंतराव नाईक समिती याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थापन केली गेली होती. प्रश्न क्रमांक 6 आहे आपला, वसंतराव नाईक त्या काळी कोणत्या पदावर कार्यरत होते? तर महसूल मंत्री या पदावर कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 7 आहे, वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? तर पहा मित्रांनो, एकूण 226 एवढ्या शिफारसी वसंतराव नाईक समितीने केल्या होत्या. त्यामधली एक शिफारस म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 3 स्तरीय पंचायत राज समिती असावी. यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे आपला, वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती? त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था वेगळ्या धाटणीला ठरली. तर जिल्हा परिषदेला यामध्ये सर्वाधिक जास्त महत्त्व देण्याची शिफारस ही वसंतराव नाईक समितीकडून यामध्ये करण्यात आली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे आपला, पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? तर एकूण 3 स्तर आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 10 आहे आपला, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? तर 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 11 आहे आपला, महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार. प्रश्न क्रमांक 12 आहे आपला, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर एकूण 7 ते 17 एवढे सदस्य महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लोकसंख्येनुसार ही सदस्य संख्या यामध्ये ठरवली जाते. तर मग ही लोकसंख्येची जी सदस्य संख्या आहे कशा पद्धतीने ठरवली जाते? तर त्या गावची लोकसंख्या किती आहे त्याच्यावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या अवलंबून असते. जर आपण पाहिलं 1500 किंवा 1500 पेक्षा कमी जर या ठिकाणी त्या गावची लोकसंख्या असेल तर एकूण 7 सदस्य त्या गावामध्ये असतात. यानंतर 3000 ते 4500 एवढी जर गावाची लोकसंख्या असेल तर या ठिकाणी 9 सदस्य ग्रामपंचायतीवर असतात. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं 3001 ते 4500 एवढी जर ग्रामपंचायतीची संख्या असेल सदस्यांची, त्या गावातील 11 सदस्य ग्रामपंचायतीवर निवडून येत असतात. लोकसंख्या त्यानंतर जर आपण पाहिलं 4501 ते 6000 एवढी जर लोकसंख्या असेल तर एकूण 13 सदस्य त्या ग्रामपंचायतीवर निवडून येतात. आणि 6000 ते 7500 एवढी लोकसंख्या असेल तर त्या गावामध्ये एकूण 15 सदस्य हे ग्रामपंचायतीवर निवडून दिले जातात. यानंतर 7500 पेक्षा जेवढी पण काही जास्त लोकसंख्या असेल अशा गावांमध्ये एकूण 17 सदस्य ग्रामपंचायतीवर निवडून दिले जातात. तर हे महत्त्वाचं माहिती आहे. लोकसंख्येनुसार वर्गवारी या ठिकाणी सदस्यांची करण्यात आलेली आहे. त्या गावाच्या लोकसंख्येवर पूर्णपणे सदस्य हे अवलंबून आहेत. यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 आहे, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवते? तर जिल्हाधिकाऱ्याची ही जबाबदारी आहे. योग्य उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 14 आहे, ग्रामपंचायतीमध्ये
आरक्षण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर आहे जिल्हाधिकारी यांना. प्रश्न 15वा आहे आपला, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे 5 वर्ष एवढा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक 16 आहे आपला, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधीपासून मोजला जातो? तर ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून हा कार्यकाळ जो आहे तो पुढील 5 वर्षापर्यंत असतो. योग्य उत्तर आहे पहिल्या सभेपासून. प्रश्न क्रमांक 17 आहे आपला, ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी कोण असतात? योग्य उत्तर आहे तहसीलदार हे असतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, सरपंच उपसरपंच यांच्या निवडणुकीच्या बाबतीत काही वाद झाला तर त्या वादावर अंतिम निर्णय कोण घेत असतं? योग्य उत्तर आहे विभागीय आयुक्त या वादावर अंतिम निर्णय या ठिकाणी घेत असतात. प्रश्न क्रमांक 19 आहे आपला, उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? योग्य उत्तर आहे या ठिकाणी सरपंचाकडे या ठिकाणी उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे इतर सदस्य आपल्या पदाचा राजीनामा देत असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे आपला, सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? योग्य उत्तर आहे पंचायत समिती सभापतींकडे सरपंच हा आपला राजीनामा देत असतात. प्रश्न क्रमांक 21 आहे, पुरुष सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता आहे? तर 2/3 एवढ्या बहुमताची या ठिकाणी आवश्यकता आहे सरपंच किंवा उपसरपंचावर या ठिकाणी अविश्वास ठराव मांडण्यासाठी किंवा पारित करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 22 आहे, महिला सरपंच व उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता आहे? तर मित्रांनो बघा, महिला जर सरपंच उपसरपंच असतील तर एकूण 3/4 एवढं या ठिकाणी बहुमत असणं आवश्यक आहे हा ठराव पारित होण्यासाठी. प्रश्न क्रमांक 23 आहे आपला, पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर पंचायत समिती सभापती यांच्याकडे देत असतात. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 24 आहे आपला, पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देत असतात. प्रश्न क्रमांक 25 आहे, जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर संबंधित विषय समितीच्या सभापतींकडे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देत असतात? योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे. प्रश्न क्रमांक 27 आहे आपला, जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर विभागीय आयुक्त यांच्याकडे देत असतात. प्रश्न क्रमांक 28 आहे, कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नौकर नसतो? योग्य उत्तर आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र तो ग्रामपंचायतीचा कधीच नौकर नसतो. तो जिल्हा परिषदेचा कर्मचारी म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत असतो. प्रश्न क्रमांक 29 आहे, ग्रामसेवक कोणाचा नौकर असतो? तर जिल्हा परिषदेचा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे या ठिकाणी, ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते? तर जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधी मधून. योग्य उत्तर आहे जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीमधून. प्रश्न क्रमांक 31 आहे आपला, ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहत असतो? योग्य उत्तर आहे ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 32 आहे आपला, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे शिंदेवाही चंद्रपूर आणि मांजरी पुणे या ठिकाणी ग्रामसेवकाचं प्रशिक्षण केंद्र असलेलं पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न क्रमांक 33 आहे आपला, ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर आहे राज्य शासनाला. प्रश्न क्रमांक 34 आहे आपला, सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून कोण काम पाहत असतो? योग्य उत्तर आहे विस्तार अधिकारी. यानंतर प्रश्न 35 आहे आपला,
गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे? तर ग्रामविकास खात्याचा अधिकारी हा गटविकास अधिकारी असतो. योग्य उत्तर आहे ग्रामविकास खाते. प्रश्न क्रमांक 36 आहे, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? योग्य उत्तर आहे जिल्ह्याचे पालकमंत्री. यानंतर प्रश्न क्रमांक 37 आहे आपला, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? योग्य उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 38 आहे आपला, जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात? तर एकूण 10 समित्या या ठिकाणी असतात. प्रश्न क्रमांक 39 आहे, जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या कोणत्या आहेत? तर या 10 समित्या कोणत्या आहेत? यामध्ये जर आपण पाहिलं, स्थायी समिती, कृषी समिती, समाज कल्याण समिती, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण, पेयजल पुरवठा अशा एकूण 10 समित्या जिल्हा परिषदेवर असतात. प्रश्न क्रमांक 40 आहे, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा परिषद अध्यक्ष हेच स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये स्थायी समितीला अत्यंत जास्त या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. अर्थविषयक सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा स्थायी समितीला या ठिकाणी असतो. प्रश्न क्रमांक 41 आहे आपला, महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे वसंतराव नाईक यांना. प्रश्न क्रमांक 42 आहे, सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन करणारा आग्नेय आशियातील तिसरा देश कोणता? योग्य उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 43 आहे, ल्युपेक्स मिशन हे कोणत्या 2 अवकाश संस्थांनी संयुक्त चंद्र शोध उपक्रम आहे? योग्य उत्तर आहे इस्रो आणि जॅक्सा. जॅक्सा हे जपानची स्पेस रिसर्च सेंटर आहे किंवा स्पेस एजन्सी आहे असं आपण म्हणू शकतो, जपान या देशाची. प्रश्न क्रमांक 44 आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचे उद्घाटन कोठे केले आहे? योग्य उत्तर आहे लखनौ, उत्तर प्रदेश या ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मितीचं एक नवीन युनिटचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 45 आहे, तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी कोणत्या 2 राज्यांनी सामंजस्य करार केलेला आहे? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये. प्रश्न क्रमांक 46 आहे, यूपी ॲग्रीज आणि AI प्रज्ञा उपक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थेने उत्तर प्रदेशासोबत भागीदारी केली आहे? योग्य उत्तर आहे जागतिक बँकेने. प्रश्न क्रमांक 47 आहे, कोणत्या दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले आहे? तर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात. प्रश्न क्रमांक 48 आहे, भारताचे 35वे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर विक्रम मिश्री हे भारताचे 35वे परराष्ट्र सचिव म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत आहेत. प्रश्न क्रमांक 49 आहे, सलेम सालेह बिन ब्रेक यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर यमन या देशाच्या पंतप्रधानपदी यांनी शपथ घेतलेली आहे. योग्य उत्तर आहे यमन. प्रश्न क्रमांक 50 आहे, भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉर कोणत्या 2 राज्यांमध्ये स्थापन होणार आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये. प्रश्न क्रमांक 51 आहे, भारतातील पहिले जिनोम संपादित तांदळाचे प्रकार कोणी विकसित केले? तर ICAR ने हे तांदळाचे प्रकार विकसित केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 52 आहे, भारतातील पहिले AI चलित सोने वितळणारे ATM कोठे सुरू झाले आहे? योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, अँथनी अल्बानीज कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आले? योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 54 आहे, सफरचंदात कोणते आम्ल असते? योग्य उत्तर आहे मॅलिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 55 आहे, चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? योग्य उत्तर आहे टार्टारिक आम्ल.
प्रश्न क्रमांक 56 आहे, दूध आणि दह्यांमध्ये कोणते ॲसिड असते? योग्य उत्तर आहे लॅक्टिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 57 असणार आहे आपला, व्हिनेगरमध्ये कोणते ॲसिड असते? योग्य उत्तर आहे ॲसिटिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 58 आहे, लाल मुंग्यांच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते? योग्य उत्तर आहे फॉर्मिक आम्ल. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 59 आहे, लिंबू आणि आंबट पदार्थामध्ये कोणते ॲसिड आढळते? तर सायट्रिक आम्ल हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 60 आहे, टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल असते? योग्य उत्तर आहे ऑक्सॅलिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 61 आहे, किडनी स्टोनला काय म्हणतात? तर कॅल्शियम ॲक्सलेट असं किडनी स्टोनला या ठिकाणी म्हणलं जातं. प्रश्न क्रमांक 62 आहे आपला, प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे? तर हायड्रोक्लोरिक हे आम्ल प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त असतं. प्रश्न क्रमांक 63 आहे, सायलेंट व्हॅली कुठे आहे? तर केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 64 आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे गुरुग्राम हरियाणा या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 65 आहे, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे तिरुअनंतपुरम या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 66 आहे आपला, सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे श्रीहरिकोटा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 67 आहे, भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 68 आहे, केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? योग्य उत्तर आहे कटक या ठिकाणी ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 69 आहे, हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला गेला होता? भारतामध्ये आयोजित केला गेला होता. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 70 आहे, हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे मेजर ध्यानचंद यांना. प्रश्न क्रमांक 71 आहे, क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? तर हरितगृह वायूशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 72 आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ओझोन थर संरक्षणाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 73 आहे, रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे आर्द्र प्रदेशांचा संवर्धन करण्यासाठी हे संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 74 आहे, स्टॉकहोम परिषद कधी झाली? योग्य उत्तर आहे 1912 मध्ये. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 75 आहे, जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग या ठिकाणी जागतिक बँकेची स्थापना कधी झाली आहे? तर 1944 या साली जागतिक बँकेची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. जागतिक बँकेचं क्षेत्र काय आहे? तर आर्थिक नियोजन, वित्त, शाश्वत विकास याविषयी ही जागतिक बँक काम करत असते. तर महत्त्वाचं आहे याचं मुख्यालय आणि स्थापना परीक्षेच्या दृष्टीने माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, आशियाई विकास बँकेचे ADBचे मुख्यालय कोठे आहे? तर मनिला या ठिकाणी आशियाई बँकेचं आपल्याला मुख्यालय असलेलं पाहायला मिळतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आशियाई बँकेची स्थापना कधी झालेली आहे, त्यानंतर या बँकेचे अध्यक्ष कोण आहेत हे आपण पाहिलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 77 आहे, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे नैरोबी केनिया या ठिकाणी. तर मग या संस्थेची स्थापना कधी झाली आहे? तर 5 जून 1972 या संस्थेची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. मुख्यालय आहे नैरोबी केनिया या ठिकाणी. यानंतर प्रश्न क्रमांक 78 आहे, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे जिनेवा या ठिकाणी या संघटनेचं मुख्यालय असलेलं पाहायला मिळतं. स्थापना कधी झाली आहे? तर 1 जानेवारी 1995 मध्ये
या संघटनेची स्थापना झालेली आहे. याच संघटनेला WTO असंही म्हणतात. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणून याला ओळखलं जातं. स्थापना कधी झालेली आहे माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर ह्या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच आपल्याला या संघटनेचे सदस्य जे देश जर म्हटलं तर 164 एवढे देश या संघटनेचे सदस्य देश आहेत. आणि निरक्षर सदस्य तर आपण बघितलं या ठिकाणी तर 23 हे निरक्षर सदस्य म्हणून या ठिकाणी देश या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत. भारताचा सहभाग या संघटनेमध्ये कधी झाला तर 1 जानेवारी 1995 पासून भारत जो आहे तो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा या ठिकाणी सदस्य असलेला आपल्याला पाहायला मिळतं. 1 जानेवारी 1995 पासून भारताचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये या ठिकाणी समावेश झालेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे तर पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय असलेलं पाहायला मिळू शकतं. स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945ला. आत्तापर्यंत 79 वर्षे या संघटनेला पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग सदस्य देश वगैरे किती आहेत हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. या ठिकाणी युनेस्कोचं काम काय आहे हे पण या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 80 आहे, ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कुठे आहे तर लंडन या ठिकाणी ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळू शकतं. प्रश्न क्रमांक 81 आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज ओपेकचं मुख्यालय या ठिकाणी कुठे आहे तर व्हिएन्ना या देशामध्ये ओपेकचं मुख्यालय आपल्याला असलेलं पाहायला मिळू शकतं. मग ओपेकची जी आहे स्थापना कधी झालेली आहे तर आपण पाहू शकतो 1960 मध्ये या ठिकाणी ओपेकची स्थापना झालेली आहे. एकूण सदस्य मग देश किती आहेत, मग संस्थापक देश किती आहेत हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओपेकमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 13 एवढे देश जे आहेत हे सदस्य देश आहेत. स्थापना करतानाचे सदस्य देश जर बघितलं तर 5 एकूण स्थापना सदस्य देश असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. मग कोणत्या कोणत्या देशाचा समावेश आहे तर अल्जेरिया, अंगोलो, कांगो, इक्वेटोरियल गिनी, गैबॉन, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला एवढे देश या संघटनेमध्ये सामील असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर मग हे देश कोणते आहेत तर जे देश या ठिकाणी कच्च्या तेलाचं उत्पादन करतात तेच देश ओपेकमध्ये या ठिकाणी सामील असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंटचे मुख्यालय कुठे आहे तर पॅरिस या ठिकाणी आहे. बघा, महत्त्वाच्या संघटना आणि त्यांचे मुख्यालय आपण या ठिकाणी पाहत आहोत. स्थापना पण आपल्याला या ठिकाणी पाहून घ्यायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 83 बघणार आहोत आपण, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर जिनिव्हा या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यालाच ILO असंही या ठिकाणी म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 84 आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 हे रॉकेट या ठिकाणी लॉन्च केले आहे तर स्पेस एक्सनं हे रॉकेट या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. कोणाची ही कंपनी आहे तर एलॉन मस्क याची ही कंपनी आहे. सध्या चर्चेत असलेला विषय आहे. एलॉन मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि याच्यामध्ये सध्या चालू असणारा वाद, याच्यावर एखाद्या वेळेस प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 85 आहे, होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे तर योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. यालाच UAE या देशाने सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 86 आहे, भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनांना 104 उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत किंवा कोणत्या यानाने या ठिकाणी आपण म्हणू शकतो 104 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत तर PSLV C-37 जे 104 उपग्रह आहेत हे भारतानं लॉन्च केलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 87 आहे, शिपकिला पास कोठे आहे तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 88 आहे, सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते? योग्य उत्तर आहे शिपकिला पास या खिंडीमधून प्रवेश करते. प्रश्न क्रमांक 89 आहे आपला, नथुला पास कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे सिक्कीम या राज्यामध्ये.
प्रश्न क्रमांक 90 आहे, बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 91 आहे, तुजू पास कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे मणिपूर या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 92 आहे आपला, व्याघ्र राज्य काय म्हणतात किंवा कोणत्या राज्याला म्हणतात? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 93 आहे, सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? योग्य उत्तर आहे ओडिसा या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 94 आहे, नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये. मित्रांनो बघा, महाराष्ट्रामधील व्याघ्र प्रकल्प तुम्हाला पाहायचे आहेत. महाराष्ट्रामधील तुम्हाला राष्ट्रीय उद्याने पाहायची आहेत, अभयारण्य पाहायचे आहेत, कारण याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. याच्यामध्ये सर्वप्रथम स्थापन झालेला व्याघ्र प्रकल्प असेल, अभयारण्य असेल, राष्ट्रीय उद्यान असेल, यानंतर नुकताच स्थापन झालेला असेल, तर या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायच्या आहेत. सोबतच सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असेल, सर्वात लहान असेल, सर्वात मोठं अभयारण्य असेल आणि सर्वात लहान अभयारण्य असेल, सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान असेल आणि सर्वात छोटं या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान असेल, तर या गोष्टी तुम्हाला पाहून जायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 95 आहे आपला, पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे झारखंड या राज्यामध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 96 आहे, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी, म्हणून ताडोबा राष्ट्रीय उद्यान किंवा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला पाहायला जातं. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 97 आहे, खजुराहो मंदिर कोणी बांधले? योग्य उत्तर आहे चंदेला शामक छत्तर उत्तर प्रदेश या ठिकाणी हे बांधण्यात आलेलं आहे. चंदेला शासक याने हे मंदिर बांधलेलं आहे. प्रश्न क्रमांक 98 आहे, खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत? योग्य उत्तर आहे पंचायत शैलीमध्ये. प्रश्न क्रमांक 99 आहे आपला, हुमायूची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे? योग्य उत्तर आहे चारबाग शैलीमध्ये. प्रश्न क्रमांक 100 आहे आपला, पूर्वेकडील ताजमहल म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे हुमायूची कबर. प्रश्न क्रमांक 101 आहे, बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले गेले आहे? तर द्रविड शैलीमध्ये हे मंदिर बांधले गेले आहे. प्रश्न क्रमांक 103 आहे, बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले? तर चोल शासक या राज्यकर्त्यांनी हे मंदिर बांधलेले आहे. आणि मित्रांनो, आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, 104 वा प्रश्न आहे, बृहदेश्वर मंदिर कोठे आहे? तर तंजोर या ठिकाणी हे मंदिर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर पहा मित्रांनो, जेवढे काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न वनरक्षक भरती, पोलीस भरती असेल, त्यासोबतच महानगरपालिका भरती असेल, GMC भरती असेल आणि महत्त्वाचं म्हणजे नोंदणी विभाग भरती असेल, या सर्व भरतीसाठी हे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. गट क आणि गट ड ची हे प्रश्न आपण या ठिकाणी असलेली पाहू शकतो. मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच हे PDF मोफत डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर लिंक तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.